एक महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधील जखमी पत्रकाराला व्हिडिओ कॉल करत तब्येतीची विचारपूस केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या सर्व उपचाराची जबाबदारीही घेतली आहे. दरम्यान आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही शिंदेंनी दिलंय. त्र्यंबकेश्वरमध्ये पावती गोळा करणाऱ्या गाव गुंडांनी पत्रकारांना मारहाण केली होती. त्यात टीव्ही वृत्तवाहिन्यांचे काही पत्रकार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. त्यांना सांगितलंय की ज्यांनी एक कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई करायची, कुणालाही सोडायचं नाही बिलकुल. हो सर. आणि एकदम कडक कारवाई करायला मी सांगितले. तुम्हाला त्याची लगेच माहिती मिळेल. थँक्यू सर. आणि तुम्ही आता काळजी करू नका, तुमच्या मागे आम्ही आहोत सगळेजण. आणि बिलकुल चिंता करू नका, कायदेशीर कठोर कारवाई होईल. थँक्यू सर. आणि त्याच्या संदर्भात जी कंपनी आहे ती कंपनी देखील अशा प्रकारचे अनेक प्रकार त्यांच्याकडून झालेत. ती कंपनी देखील तिथून गेली पाहिजे याची व्यवस्था आम्ही करतोय. थँक्यू सर. साहेब बाप्पा पण आले आणि उपचाराची जबाबदारी आपण घेतोय. एक मिनिट, इथून पुढे कुणीही कुठल्याही नागरिकाला, सर्वसामान्य माणसाला, पत्रकार तर परंतु सर्वसामान्य माणूस पत्रकारला उलट पत्रकारांना मदत करायला पाहिजे. पत्रकार त्या आपल्या कुंभच्या इकडे गेले होते. कुंभमध्ये नियोजनाच्यासाठी त्यांची मदत आपल्याला लागणार आहे. आणि अशा परिस्थितीत त्यांना मारहाण करणं हे अतिशय अक्षम्य आहे. ही दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे मी SP बाळासाहेब पाटील यांना व्यवस्थित सांगितलंय आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. थँक्यू सर. साहेब उपचाराचे यांचे ट्रीटमेंटचं सगळं व्यवस्थित बघा. ते आहे ना ते गोडसे, हेमंत गोडसे. हो आहे सर. तुम्ही यांचं सगळं ट्रीटमेंटचं डॉक्टरांशी व्यवस्थित बोलून घ्या. हो हो. हा आपण पूर्ण जबाबदारी घेतो साहेब आपण आपल्याकडून. ते पूर्ण जबाबदारी घ्या आणि व्यवस्थित त्यांना सगळं नियोजन त्यांचं करा व्यवस्थित. त्यांच्या पत्नी आहेत सर इथे. त्यांना पण आपण शिंदे साहेबांचा व्हॉट्सअप कॉल ओके सर. ठीक आहे, धन्यवाद साहेब.